उत्तर भारतामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसानं अद्यापही विश्रांती घेतलेली नाहीये। या उलट पाऊस आता नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर टाकताना दिसत आहे। उत्तराखंडमध्ये अनेक गावांमध्ये नागरिक जीव मुठीत घेऊन जगताना दिसतायत। ज्या निसर्गाला त्यांनी पाठीराखा म्हणून मान दिला तोच निसर्ग आता उत्तराखंडमध्ये रौद्र रूप धारण करताना दिसत आहे। उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील छेनागाड हे गाव डोंगर कड्यांच्या कपारीत वसलेलं एक सुरेख आणि शांत गाव। शेती आणि पशुपालनावर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह। इथला निसर्गच खऱ्या अर्थाने येथील नागरिकांचा अन्नदाता। पण 28 ऑगस्ट 2025 हा दिवस या गावासाठी काळ रात्र आणणारा ठरला। या ठिकाणी ढगफुटी झाल्यानं सगळं काही उद्ध्वस्त झालंय। हिमालयीन सुनामी समसंकट इथं ओढवलेलं आहे आणि छेनागाड गावावर अख्ख्या डोंगरकडा कोसळलेल्या आहेत। सारी घरं वाहून गेली, अनेक नागरिक बेपत्ता झाले। स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या आपत्तीनंतर केदारनाथ महामार्ग बंद करण्यात आलेला असून या भागात बचाव कार्याला वेग देण्यात आलाय। सोशल मीडियावरती या गावाची आधीची आणि आत्ताची पुरानंतरची छायाचित्र समोर आलेली असून ही दृश्य पाहताना काळजाचा अक्षरशः थरकाप उडतोय। 28 तारखेला संध्याकाळी अचानक ढगफुटी झाली। रुद्रप्रयाग आणि चमोली या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी ढगफुटी झाल्यानं छेनागडवर त्याचा गंभीर परिणाम दिसून आला। पाण्याचा प्रचंड लोंढा आणि माती या ठिकाणी पाण्यासोबत वाहून गेल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। प्राथमिक माहितीनुसार या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्येही मोठं नुकसान झालेलं असून चमोलीच्या देवाल क्षेत्र इथं पुराच्या पाण्यात आणि मातीच्या ढिगाऱ्यात 15 ते 20 गुराखी दाबलेले गेले आहेत। केदारनाथ घाटी परिसरातील मोटर रोड ब्रिज वाहून गेलाय। पाहता अख्खं गाव या ठिकाणी वाहून गेल्याचं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। अक्षरशः अंगाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत।